झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी मानसी कुलकर्णी। नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन मी आले आहे नाट्य दरबारात। चला तर मग सुरू करूया नाटकाची ही सफर। रंगभूमीला वेगळीच उंची मिळवून देणारे नाटककार गिरीश कर्नाड यांच्या लेखणीतून उतरलेलं पुणे पुरे शहर एक हे नाटक कन्नड रंगभूमीच्या आधी थेट भेटीला आले ते मराठी रंगभूमीच्या। नुकताच याचा एक प्रयोग रंगलाय पुण्याच्या दोषी महोत्सवात। पाहूया तर मग कसा रंगला तो महोत्सव। जागतिक नाट्य परंपरेचा समृद्ध आविष्कार म्हणजेच पुण्यातला विनोद दोषी स्मृती नाट्य महोत्सव। पुण्याच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा महोत्सव नुकताच प्रचंड प्रतिसादात पार पडला। प्रायोगिक रंगभूमीवरील अनेक नवीन दर्जेदार नाटकांची मेजवानीच इथे पाहायला मिळाली। लंडनच्या ग्लोब थिएटरमध्ये गाजलेलं पिया बेहरूपिया हे नाटकही इथे सादर झालं। शेक्सपियरच्या 12th नाईटचं हे हिंदी भाषांतर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं। मारो पियू गयो रंगून हे गुजराती नाटकही इथे दणक्यात सादर झालं। मोहन आगाशे आणि लिलेट डुबे यांचं आधे अधुरे हे नाटकही महोत्सवात पाहायला मिळालं। काश्मीरी पंडितांची व्यथा मांडणारं गाशा हे इरावती कर्णिक दिग्दर्शित नाटकही इथे सादर झालं। यासोबत पुणे पुरे शहर एक या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग खास रंगला। गिरीश कर्नाड यांच्या लेखणीनं सजलेलं पुण्याच्या आसक्त संस्थेची निर्मिती असलेलं हे नवकोरं नाटक। आपण विचारून नाही सांगू शकत ना की मला अपॉइंटमेंट लेटर मिळाला की मग मी रिझाइन केलं। नो डजंट वर्क लाईक दॅट। इट्स अ प्रूफ दॅट यू आर इंटरेस्टेड। हो मॅडम, कसं आहे की आता हा जॉब पण मध्ये आत्ताच भेटलाय। आता त्यांनी मला परमनंट करायचं सांगितलंय। यू आर टोटॅलिटी। मराठीतली आघाडीची अभिनेत्री विभावरी देशपांडे यात प्रमुख भूमिका साकारतीये। एका कंपनी वर्षानुवर्ष चिकटून राहण्याचे दिवस गेले। बघू यू टू मूव्ह फ्रॉम जॉब टू जॉब, पोझिशन टू पोझिशन। नाव बरं मॅडम, कसं आहे माझ्या पोरीला स्वामी मी आत्ताच इंग्लिश मीडियमला घातली। आता तू सिंगापूरला गेल्यावर तू तुझ्या मुलीचं आणि बायकोचं काय करणार? यू टू स्टार्ट थिंकिंग अबाउट दॅट। आता माझा फिरायचा प्रश्नच नाहीये। मी राजीनामा देऊन चुकलो आहे। घर मालकाने डिपॉझिटरी पास मागितलं। सारं होईल, चांगलं होईल। तू दीपक आले काय तो? ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, राधिका आपटे, उमेश जगताप यांच्यासह अनेक गुणी कलाकार या नाटकात झळकतायत। सिंगापूरचं स्वर्गच आहे। आता ते लेटर आलं का झालं, पण फायदा कसे फिरते थांबणार नाही। आता पासपोर्ट, विजा, वर्क परमिट हे मिळवायसाठी अलग डिपार्टमेंट राहते। आपल्याला काय पाहावं लागत नाही। कोणाला भेटत नाही तो आपण खायलाही ना। 2 दिवसापूर्वी माझ्याही आंघोळीवरनं आली आणि बघते तर मोहन माळ काय आणि तिच्या लक्षात राहील याच्या किंवा कळताना नको उशीर झालाय असं म्हणून पटापटा तिला आवडून गेली सुद्धा। आणि त्यावेळी मी वरच्या माळात पूजा करत होते। आईच्या हाता आई त्या मग खाल्ले मग सगळा प्रकार माझ्या ध्यानात आला। मग मी गाडी काढली, तुमच्या मागावर केली। कधी यांच्या घरापाशी तिच्या याराशी बोलत होती। तिला घातली मी कशी कशी गाडी, पण तुमचा यार परीक्षा झाला तो कळाला ना। तो सापडला असता तर मिळाला असता बघा दाखला काय यार कोण यार। मोहित टाकळकर दिग्दर्शित या नाटकात शहरी जीवनाचं विरोधाभासी वास्तव मांडण्यात आलंय। विनोद दोषी नाट्य महोत्सवाचं हे 5वं वर्ष असून याही वर्षी पुणेकरांनी महोत्सवाला हाऊसफुल प्रतिसाद दिला। विनोद दोषी स्मृती नाट्य महोत्सव
आम्ही 5-1 वर्षापूर्वी सुरू केला, 5 वर्षापूर्वी एक्झॅक्टली. यंदा 5व्या वर्षी सुरू झालेला आहे. विनोद जोशी हे प्रीमियर ऑटोमोबाईल्सचे चेअरमन होते. ते नाटकात आणि एकूण आर्ट्समध्ये खूप त्यांना इंटरेस्ट होता. ते गेल्यानंतर त्यांच्या नावाने त्यांचा मुलगा मैत्रेय जोशी आणि बायको मिसेस सरयू जोशी दोघे मिळून हे विनोद जोशी थिएटर फेस्टिवल सुरू केलं. 5 दिवसचं फेस्टिवल आम्ही 5 वर्षापासून करत आहोत. पुढच्या वर्षी महोत्सवाची व्याप्ती वाढवण्याचा आयोजकांचा विचार आहे. या वर्षी फेस्टिवलला खूपच आम्हाला प्रतिसाद मिळालाय. आम्हाला पण वाटत नव्हतं की एवढं छान प्रतिसाद मिळेल. तो पहिले 3 नाटकं 5 नाटकांमध्ये 3 नाटकामध्ये फुल हाऊस होता. लोकांना तिकीट मिळत नव्हते आणि 2 नाटकामध्ये 600-650चा ऑडियन्स होता. असं प्रायोगिक रंगभूमीवरती एवढं छान प्रतिसाद मिळेल असं मला वाटत नव्हतं. आणि आता मला वाटतंय विनोद जोशी स्मृती नाट्य महोत्सव एक मोठा इव्हेंट झाला आणि हा आतापासून पुढच्या वर्षी पण या नाटकाला खूप छान प्रतिसाद मिळेल असं मला वाटतंय. आणि इतकं छान प्रतिसाद मिळाल्यामुळे आमचे स्पॉन्सर्स मिसेस जोशी आणि मैत्रेय जोशी त्यांना दोघांनाही हे कंटिन्यू करायची म्हणजे खूप इच्छा आहे. इनफॅक्ट त्यांना आता वाटतंय की फक्त पुण्याला करू नये. पहिल्या 2 वर्षी कसं मुंबई पुण्याला केलं होतं त्याप्रमाणे पुणे मुंबई पण आपण पुढच्या वर्षी सुरू करावं. त्याच्यावरून चर्चा चालू आहे. शक्यतो आम्ही मुंबईला पण पुढच्या वर्षी सुरू करू. एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती या 5 दिवसीय नाट्य महोत्सवात पाहायला मिळाल्या. त्यासाठी रोज कारभार आमच्याकडे यायची. आता रोजचा ठरलेलं काम होतं आणि तिला 2 कामं सेपरेटच हवी होती. त्यात काही खूप वाटलंच नाही ना आम्हाला. चोखंदळ पुणेकरांसाठी हा नाट्य महोत्सव निश्चितच एक अनोखी मेजवानी ठरला यात शंकाच नाही. झी 24 ताससाठी पुण्याहून अरुण मेहत्रेसह ब्युरो रिपोर्ट. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा नाट्य दरबार. झी 24 तास एक पाऊल पुढे.